नमस्कार, स्वागत आहे तुमचं चॅनलवर। तर आज आपण पोल्ट्रीमध्ये जाणार आहोत। इथे बाहेर जी गाडी टू व्हीलर उभी आहे तर तुम्ही बघू शकता कस्टमर आलेला आहे इथे कोंबड्या घेऊन जाण्यासाठी। तर मी इथे पोल्ट्रीच्या हॉलमधनं आतमध्ये एंट्री करणार आहे। तर खूप दिवसांपासून आपले पोल्ट्रीचे व्हिडिओ आलेले नाही आहे, तर आपले पुन्हा रेग्युलर व्हिडिओ इथे चालू होणार आहे। काहीतरी फिजिकल प्रॉब्लेम्समुळे मी 8-10 दिवसापासून चॅनल बंद केला होता आणि आता मी पुन्हा स्टार्ट करणार आहे। आपले रेग्युलरचे व्हिडिओ आहेत ते चालू करणार आहे आणि मध्यंतरी दिवाळीचं पण आता आवरायचं, पुन्हा थोडंफार आवरून घेणार आहे। तर तिथे मी अगोदरच जी आहे तर व्हिडिओची पूर्ण तयारी करून ठेवणार आहे, कारण दिवाळीमुळे माझ्या चॅनलवर कुठेही परिणाम होणार नाही याची मी पूर्ण काळजी घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता हे जे 2 जेंट्स इथे आलेले आहेत तर हे बापलेक आहेत आणि हे जे आहे तर 4 दिवसापूर्वीच माझ्या घरी येऊन गेले होते। अगदी घराच्या जवळ म्हटलं तरी घराच्या जवळची जे गावं असतात त्यातलेच हे एक आहे। मला असं वाटतं की वाकडीच्या आसपास जे गाव आहे जळगाव म्हणून आहे, तिथले हे भाऊ आहेत आणि जळगावचे हे पाहुणे पण निघलेले आहेत। तर प्रत्येक कस्टमर जे आहे तर ते कोणीही येऊ द्या, हे ॲटोमॅटिक आमच्या इथले पाहुणे निघतात। तर हे यांची ओळख आहे अशी आहे की जळगावला पण जे आहेत माझ्या वडिलांचे मावस भाऊ जे आहे तर त्यांचं कुटुंब तिथं आहे, तर हे तिथलेच जवळचे निघलेले आहे आणि मग मी इथे त्यांचा व्हिडिओ घेतलेला आहे। अगदी 4 दिवसापूर्वी त्यांनी कन्फर्म सांगितलं होतं की मी 5-6 कोंबड्या घेऊन जाणार आहे। ते इथे कोल्हारची देवी आहे आमच्या जवळ, कोल्हार जे भगवती मातेचं मंदिर आहे तर तिथे दर्शनाला आले होते। पण त्यावेळी त्यांच्याबरोबर त्यांची मिसेस होती, मुलगी होती आणि त्यांना जे आहे तर कोंबड्या घेऊन जाणं पॉसिबल नव्हतं। तर कोंबड्या घेऊन जाण्यासाठी कॅरेट पाहिजे असतं आणि कोंबड्या घेऊन जायच्या कशा असं त्यांच्यापुढे एक प्रश्न होता। मग त्यांनी आतमध्ये जाऊन पोल्ट्रीमध्ये जाऊन कोंबड्या बघण्याची इच्छा व्यक्त केली। तर तसं मी त्यांना बोलले की नाही, आतमध्ये इथे जाण्यास एंट्री नाही आहे, कारण ज्यांना कोंबड्या फायनल घ्यायच्या आहेत, फिक्स असतील तर तेच इथे कोंबड्या घेऊ शकतात, आतमध्ये जाऊ शकतात। ज्यावेळेस तुम्हाला घ्यायचे असेल त्यावेळेस तुम्ही घ्या आणि बघायचं असेल तर तुम्ही बाहेरून बघू शकता। असं बोलल्यानंतर ते म्हटले काही नाही, आम्ही येऊ आणि नंतर घेऊन जाऊ। कारण काय होतं की आतमध्ये जाऊन जर तुम्ही घेणार नसेल तर उगाच त्यांचाही वेळ जाणार आणि माझा पण वेळ जाणार आणि इथे कामं खूप पडलेले असतात। त्याच्यामुळे मी त्यांना असं डायरेक्टली सांगितलं की तुम्हाला घ्यायचे असेल तेव्हा तुम्ही अर्धा तास सोडून पाऊण तास बघत बसा आणि घेत बसा। तुमच्या हाताने तुम्ही इथे निवड करा, तुम्हाला जी कोंबडी हवी असेल ती कोंबडी तुम्ही नक्की घ्या। पण मग लगेच घेणार नसेल तर उगाच टाईम वेस्ट होतो आणि माझं पण काम पडलेलं असतं। मला एकच पोल्ट्री फार्मिंग न करता मला आणखीन पण बरीचशी कामं असतात। तर ते म्हटले काही हरकत नाही आहे, तर आम्ही नंतर नक्की येऊ। तर त्यांनी 2 दिवस मी त्यांची वाट बघितली, म्हटलं नाही आता हे काही येणार नाही आहे, फक्त बघून गेले असावेत। आणि कोंबड्यांचे जे आहेत तर नवनवीन वेगवेगळे गिऱ्हाईक जे आहेत आता इथे चालू झालेले आहेत आणि नवरात्र चालू आहे तरी देखील गिऱ्हाईकाला इथे कमी नाही आहे। तर मागे माझ्याकडे एक असं कस्टमर आलेलं होतं की त्यांना पाहिजे होत्या कमी ते कमी 50 कोंबड्या त्यांना पाहिजे होत्या। 50 कोंबड्या देण्यासाठी आमची तयारी नक्की होती, पण झालं असं की त्यांना रेट खूप कमी पाहिजे होता। तर रेट कमी इतका पाहिजे होता त्यांना की आम्ही त्यांना ती कोंबडी देऊ शकलो नाही आहे। त्यांनी ना फोन पण केला होता, म्हटलं नाही मी 250च्या खाली माझं फायनल टार्गेट मी ठरवलेलं आहे की 250 रुपये किलोनीच जी आहे कोंबडी जी आहे तुम्ही ते घेऊ शकता आणि कोंबडा जे आहे तर आम्ही फायनल इथे 700 रुपये केलेला आहे। कोंबड्याच्या भावामध्ये कमी जास्त होणार नाही, कोंबडा इथे फायनल 700 रुपयालाच इथे आम्ही देणार आहोत। आणि हा जो कोंबडा आहे एकदम फ्रेश आहे आणि सगळं पोल्ट्रीमधले जे आहे तर वातावरण पण चांगलं आहे, भागामध्ये अगदी मोकळा फिरतात कोंबड्या। तर त्यामुळे त्यांना अगदी 700 रुपये आम्ही ते कोंबडा फिक्स फायनल ठरवलेला आहे आणि खूपच भावतोल इथे कोंबड्यांमध्ये होणार नाही आहे। तर कोंबडी जी आहे 250 रुपये किलोनी तुम्ही घेऊन जाऊ शकता। तर ते म्हटले की असं मी सगळ्या कस्टमरला सांगितलेलं आहे। तर त्यांना 50 कोंबड्या पाहिजे होत्या आणि त्यांनी जो भाव सांगितला तर ते ऐकून खूप मला असं वाटलं की पोल्ट्रीमध्ये आपण काय करतो आहे मग, कारण 140 रुपये किलोनी अक्षरशः त्यांनी 50 कोंबड्यांचा भाव असा मागितला आणि 140 रुपये किलोनी भाव सांगितल्यानंतर मी त्यांना नाही बोलले। तर ते बोलले की नाही, नवरात्र चालू आहे, रेट खूप डाऊन झालेले आहेत आणि खूप मार्केट डाऊन झालेले, तर आम्हाला तुम्ही द्यायला काय प्रॉब्लेम आहे, कारण सगळीकडेच भाव कमी झालेले आहेत। तर त्यांना तसं मी सांगितलं की जरी नवरात्र असलं आणि नवरात्रमध्ये कोंबड्यांचे रेट कमी झाले तुम्ही असं म्हटलात तर मग का खाद्याचे रेट कमी होत नाही आहे, कारण 9 दिवस मला तेवढ्याच किमतीचं खाद्य जे आहे तर ते कोंबड्यांना घालावं लागतं। मग इथे का कोणी विचार करत नाही या गोष्टींचा। 9 दिवस आम्हाला कोंबड्या त्याच किमतीतल्या खाद्यामध्ये सांभाळाव्या लागत आहेत। रोजचे जे 2-2.5 हजार रुपये जे माझं खाद्याचा खर्च आहे तो माझा डेली चालू आहे, तिथे मला कुठे कमी नाही आहे। आणि नवरात्र असेल तर तुम्ही कोंबड्या घ्यायला येऊ नका, कारण आम्ही सांभाळायला तयार आहोत। आता कस्टमर आहे, आम्हाला विकायचे आहे, ही गोष्ट जरी वेगळी असेल तर तुम्ही इतका कमी भाव जर मागत असाल तर आपण म्हणतो ना शेतकरी आम्ही पण शेतकरीच आहोत,
आणि शेतीमालाला पण पुरेसा भाव नाही हे सगळ्यांना माहिती आहे, म्हणून आम्ही सेकंड बिझनेस स्टार्ट केलेला आहे. आता सेकंड बिझनेसमध्ये जर तुम्ही आम्हाला इतकं टार्गेट करत असाल की 140 रुपये किलोनी कोंबडी आम्ही त्यांना का द्यावी, तर असे कस्टमर जे आहे ना तर त्यांनी कुठे जाऊ नये, यांना घ्यायचे असेल तर यांनी दुसरीकडेच घ्यावे असं मी इथे चॅनलच्या माध्यमातून त्यांना कळवते. कारण कोणी जरी असलं ना तर आमच्या तिथे नॉनव्हेजवाले एक आहेत भाऊ, ते पण कोंबडी घ्यायला येतात. तर मी त्यांना 210 220च्या रेटनी 200नी सुद्धा मी त्यांना कोंबडी देत असते. कारण ते ऑलरेडी बिझनेस करतात आणि नॉनव्हेजचा बिझनेस करतात, तर ते कंटिन्यू असतात. अशा लोकांना 200 रुपयांनी द्यायला काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि 140नी द्यायचे आहे, ते पण अनोळखी माणसं आणि ते रेट करत आहेत. एकतर काय असतं ना, अशा लोकांना घ्यायचं काही नसतं, कोंबडी वगैरे घ्यायचं त्यांचं एक निमित्त असतं की दिल्या तर दिल्या, त्यांना असं वाटतं की फायदा होईल. पण 4 महिने सांभाळलेली कोंबडी ही विकणं माझ्यासाठी खूप मुश्किल आहे. मी 3 महिन्याची कोंबडी विकायला तयार होते, पण 4 महिन्यानंतर मी स्वतः यांच्याशी बोलले की नाही, आता कोंबड्या विकायच्या नाहीत, कोंबड्या ठेवायच्या आहे अंड्यांसाठी. आणि पुढे जे आहे दिवाळी आहे तर त्याच्यानंतर आपण या कोंबड्याच ठेवायच्या, जेवढ्या असतील तेवढ्या ठेवायच्या आहे. पण हे कस्टमर जे आहे तर ते 2-4 दिवसापूर्वी फायनल करून गेलो होतं की आम्हाला कोंबड्या घ्यायच्या आहेत. त्यामुळे मला यांना कोंबड्या देणं भाग पडणार होतं, कारण एकदा शब्द दिलेला असतो आणि तो पूर्ण पाळायचाच होता. आणि त्याच्यामुळे मी यांना म्हटलं की तुम्ही घेऊन जाऊ शकता. तर ते म्हटले की आम्हाला अजून 4-5 कोंबड्या न्यायच्या आहेत, पण मग आम्ही नंतर नेले घेऊ का. तर म्हटलं ठीक आहे, 4-5 तुम्ही घेऊ शकता, पण आता आम्ही 50 कोंबड्या किंवा अशा कोंबड्यांचं जे विकायचं आहे ते मी बंद केलेलं आहे. एक तर उधार मी बंद केलेलं आहे आणि एक तर कुणाला फुकट कोंबडी द्यायचं बंद केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की कोणी माझ्याकडनं कोंबडी घेतल्यानंतर त्यांनी पैसे होऊन देणं खूप गरजेचं आहे. आणि टोटल जे आहे तर मी सगळ्यांना ऑलरेडी जे आहे सगळ्यांना सांगते की हा बिझनेसमध्ये खर्च खूप आहे. कारण पिल्लाचे सांभाळणं घेणं खूप सोपं आहे, सांभाळणं खूप अवघड आहे आणि त्यामध्ये जगवणं त्याच्यापेक्षा जास्त मुश्किल आहे. आणि ज्याच्यामध्ये ज्या जगल्या आपल्या कोंबड्या त्यात आपण विनर होतो. तर हे असं आहे की कोंबड्यांना सांभाळणं आणि त्यांचा भावतोल करणं, व्यवस्थित बिझनेस करणं हे खूप महत्त्वाचं आहे. काय होतं की हे सकाळी बिझनेस जो आहे दिवसभर मीच बघत असते, मीच हँडल करत असते, त्यामुळे पूर्ण हिशोब खर्च वगैरे सगळं व्यवस्थित हा जो आहे माझ्याकडे व्यवस्थित असतो. आणि प्रत्येक जी गोष्ट आहे तर क्लायंट ओळखीचा आहे कसा आहे तर त्याच्यानुसारच आपल्याला जे आहे तर त्यांना एंट्री द्यावी लागते. तर असे खूप ह्या बिझनेसमध्ये जे आहे पोल्ट्री फार्मिंगमध्ये कोंबड्या विकायचे म्हटल्यानंतर खूप झंझटचं काम आहे. आणि खरं तर मी माझ्या गेटला पण नेहमी माझं कुलूप असतं. जर कोणी कस्टमर वाटलं की हा घेण्यासारखा असेल तर पहिलं मी त्याच्या कस्टमरच्या मोबाईलवरून यांना कॉल करायला लावत असते, म्हणजे तो नंबर जो आहे तो माझ्या मिस्टरांच्या नंबरवरती पडून जातो. आणि त्यानंतर मग त्यांना विचारा म्हणते, मला असं वाटलं की नाही, म्हणजे मग मी त्यांना कस्टमरला सांगत असते की तुम्ही यांना कॉल करून विचारा तुम्हाला कोंबड्या घ्यायच्या आहे. तर मग तिथे कॉल पडतो यांना, मग कॉल झाल्यानंतर हे म्हणतात की देऊन टाक. तर अशा परिस्थितीमध्ये काय होतं की यांच्या मोबाईलवर तो नंबर पडून जातो. तर मग मी ही जी आहे ही गोष्ट जी आहे मी प्रत्येक कस्टमर आल्यानंतर मी करत असते, अगोदर जे नंबर घेत असते, त्यामुळे मी एकदम टेन्शन फ्री राहते. आणि हे कस्टमर जे आहे तर हे पाहुण्यांमधलंच निघलं आहे, त्यामुळे हे 4 दिवसापूर्वी मी यांना सांगितलेलं पण होतं की येणार आहे म्हणून. आणि कस्टमर हे आपले आलेले आहे, त्यांचा शेती व्यवसाय आहे आणि यांनी आता कोंबडी व्यवसायात एंट्री मारलेली आहे. तर शेतकरी जो शेतकरी असेल ना तर मी सगळ्यांना सांगेल की घरापुरते तुम्ही कोंबड्या करा, म्हणजे अंड्याचे जे पैसे आहेत ते तुमचे वाचतील. आणि हेच त्यांनी केलेलं आहे. यांनी सध्या यांचं जे ओढ आहे तर ते अंड्याच्या कोंबड्यांवर आहे. थंडीमध्ये अंड्याच्या ज्या कोंबड्या आहेत त्याच्यासाठी यांनी नेलेल्या आहे. तर व्यवस्थित त्यांनी या कोंबड्या सांभाळावा, त्यांना खाद्य वगैरे व्यवस्थित करावं. हा मुलगा जो आहे तो 11वी-12वीच्या याच्यामध्ये कॉलेजला आहे आणि चितळीमध्ये हा शाळेत जातो. तर आमच्या एरियामध्येच इथे त्याची शाळा आहे. तर शिक्षण करण्याचा त्याचा हेतू अजिबात नाही आहे. तर त्याला म्हटलं की जर तुला खरं पुढे शाळा करायची नसेल तर तू पोल्ट्री फार्म लगेच टाक, छोटासा टाक. आणि इथून पोल्ट्री बघून गेल्यानंतर हे जे भाऊ आहे तर यांनी खूप छान अशी पोल्ट्री घरी छोटीशी टाकलेली आहे. त्यांना पोल्ट्री खूप आवडली आपली आणि त्यांनी घरी जाऊन छोटीशी थोडासा वेळ घेतला 2 दिवस आणि त्याच्यामुळे त्यांना उशीर झाला कोंबड्या घेण्यासाठी. तर त्यांनी असं सांगितलं की त्यामुळे मला उशीर झाला. तर ठीक आहे, आपलं बघून जर कोणी करत असेल, प्रगती होत असेल तर हे चांगली गोष्ट आहे. मी सगळ्यांना सांगेल की तुम्ही पण या बिझनेसमध्ये उतरा, इन्कम घ्या. कारण कोंबड्या जे आहेत अंडे खाणारे आहेत, कोंबड्या नॉनव्हेज खाणारे आहेत, त्यामुळे बिझनेसमध्ये जे आहे तर व्यवस्थितपणा आहे आणि चांगला बिझनेस आहे. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच. तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय.